यानंतर शिरतताईंना मी विनंती करते. जिंदाबाद सर्वांना. गांधी जागर या शिबिरामध्ये आज आपण सगळे इथे जमलोय आणि सद्भाव या विषयावरती आपण बोलतोय. मला खूप ह्याच्यामध्ये वाटतंय की जेव्हा आपण सद्भाव या विषयावरती काल गांधींची हत्या झाली होती कालच्या दिवशी आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपण बोलतोय, आज गडिंग्लज सारख्या ठिकाणी सद्भावना रॅली निघतीये. सगळीकडे पूर्वी 11 वाजता सकाळी एक भोंगा वाजायचा, आणखीन आपण उभे राहायचो. म्हणजे मला आठवते शाळेमध्ये पण आमच्या होतं आणि नंतरही आपण सगळीकडे हे करत होतो. ते हळूहळू कमी होत चाललंय. पण अशा वेळेला काल कुरुंदवाडमध्ये त्यांच्या गावामध्ये तो भोंगा वाजला आणि तिथे अभिवादन केलं गेलं. हे जे आहे शिल्लक आहे, थोडं शिल्लक ठेवलंय कोणीतरी. तर कोणी ठेवलंय तर इथे असे जमलेले सगळे, आणि ह्या सगळ्या इथे ह्या सगळ्या जमलेल्या सगळ्यांना बळ देणारे बाहेरचे सगळे, अशा यांनी हे सगळं शिल्लक ठेवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की सद्भाव बद्दल बोलत असताना आपण थोडस आपल्यासाठीच टाळ्या वाजवूया की आपण हे काम करतोय, अजून तरी दटून आहोत. खूप आपल्याला अडचणी आहेत, पण आपण दटून उभं राहून काहीतरी करतोय. आपण जरा टाळ्या वाजवूया. या सभागृहाला टाळ्यांची सवय आहे. या सभागृहाने असं इतकी भाषणं ऐकलेली आहेत त्या सभागृहामध्ये बसणार आहे. मला खूप तरुण मुलं दिसत आहेत आणि ती ज्या पद्धतीने ऐकतायत ना मगाचपासून की अरे हे काहीतरी छान आहे, आम्हाला कळतंय. मोठे सगळे तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी, पण ती लहान मुलं जी आहेत मी मगाचपासून बघते. मी आत्ताच आले, म्हणजे मी सकाळपासून नव्हते इथे, त्यामुळे मला हा फील अगदी आत्ता लगेच फर्स्ट हँड फील आलेला आहे. तर मला असं बघून सगळं वाटतं की अरे हा, ह्या सगळ्यांना जे वाटतंय ना ते खरंच आपण पुढे घेऊन जाऊ शकतोय का, आपण त्यांना देऊ शकतोय का, त्या पुढच्या पिढीसाठी काही ठेवलेलं आहे का शिल्लक, तर आपण ते पुढे त्यांना घेऊन जाऊन देऊ शकतो का. आणि म्हणूनच सद्भाव बद्दल बोलताना सद्भावचा एक मंच तयार करावा, लोकांनी एकत्र यावं. एकाच संघटनेने, एकाच संस्थेने नाही तर विविध संघटना संस्थांनी एकत्र यावं आणि या मंचाच्या मार्फत काम करावं, असा एक विचार या वर्षीच्या 2025च्या साधारण जून महिन्यामध्ये भारतभरामध्ये करावं असं एक ठरलं. त्याचा विचार अगोदर सुरू होता. जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. त्या समन्वयाच्या मार्फत विविध कार्यक्रम केले गेले, विविध आंदोलनं झाली. सगळ्या मी काही तो इतिहास कोणाला आता सांगत नाही. इथे असलेले सगळे ज्येष्ठ आहेत, सगळ्यांना ते व्यवस्थित माहिती आहे. पण त्याच वेळेला जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय नेहमी असं म्हणायचं की सद्भाव आणखीन धर्मनिरपेक्षता सौहार्द समाजामधलं टिकून राहावं ह्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असं असताना एक वेगळा मंच का आपण तयार करतोय, तर ज्या वेळेला अशा पद्धतीचं काम करण्याची खूप गरज जाणवायला लागली त्यावेळेला लक्षात आलं की खूप वेगळ्या पातळीवरती लोक अशा पद्धतीचं काम करतायत. पण त्यांना एकत्र आणावं, एक समन्वय करावा, आणखी आपली पण एक ताकद आहे हे दिसावं, हा एक त्याच्यामधला छोटा हेतू होता. त्याच्यामधला मोठा हेतू तर नंतर तुम्हाला सांगते, पण छोटा हेतू तो होता की लोकांनी एकत्र आलेलं दिसावं. आपण बघतो की लाखाचे मोठे मोठे मोर्चे निघतात किंवा कार्यक्रमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी बसवलेली असते. मग बघताना काय वाटतं की अरे केवढी ताकद आहे यांची, किती यांना लोक फॉलो करतायत, किंवा किती लोक यांना, आता तरुणांच्या भाषेमध्ये बोलायचं तर ट्रेंडिंग काय आहे आणि फॉलो काय करतायत. त्यावेळेला लक्षात येतं की ज्या वेळेला खूप मोठे मोर्चे निघतात, आणखी खूप लोक सभांमध्ये बसलेली असतात, त्याच्यामधले किती स्वतःहून आलेले असतात.
पण सद्भावासारखे काम जी आहेत ही करताना लोक स्वतःहून सगळं करतायत. समाजामध्ये काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे, ते रिपेअर केलं पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी एक व्यवस्थित एक त्याला सुसूत्रता आणली पाहिजे. ह्याच्यासाठी लोक एकत्र येऊन काम करताना दिसत आहेत. आणि मग अशा वेळेला त्या सगळ्यांना बळ देणं, सगळ्यांनी मिळून एकत्र काही गोष्टी करणं. आपण म्हणतो ना की एक एक कॉल दिला आणि सगळीकडे एका पद्धतीचं काम झालं, जे गांधीजींनी केलं. आपण बघितलं दांडी मार्चच्या वेळेला, दांडी यात्रेच्या वेळेला एक कॉल दिला आणि लोक चालायला लागले. आपण कायम बघत आलोय सत्याग्रहाचा एक कॉल असेल, एका ठिकाणी कुठेतरी कॉल असेल आणि तो अख्ख्या देशभरामध्ये जायचा. तशा पद्धतीचा काही आपल्याला कॉल देता येईल का? तशा पद्धतीचा काही सद्भाव म्हणून आपल्याला काम करता येईल का? हा पण एक त्याच्यामधला आपण म्हणू शकतो की सद्भाव मंच स्थापन करताना किंवा सद्भाव मंचाचं काम करताना तो पण एक विषय होता. हा जो सद्भाव मंच आहे त्याची जी स्थापना झाली, म्हणजे आपण म्हणू शकतो की एक स्थापना किंवा सुरुवात झाली की भोपाळमध्ये जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या कार्यकारिणीची बैठक होती. त्या बैठकीच्या मध्ये झालेली आहे आणि पूर्ण देशभरामध्ये हे काम व्हावं अशी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. आता मी महाराष्ट्र पातळीवरच बोलतोय, आपण महाराष्ट्रामधल्या याच्याबद्दल बोलतोय, तर महाराष्ट्र पातळीवरती लगेचच एक महिन्याने म्हणजे 15-16 जूनच्या सुमाराला हे भोपाळच्या बैठकीमध्ये ठरलं आणि एक महिन्याने महाराष्ट्रामध्ये एक ऑनलाईन मिटिंग आम्ही घेतली. आता तुम्ही सगळं म्हणाल की आपण असं बसून जे काम करतो तेच खूप मोठं काम होतं, ऑनलाईन वगैरे काही नाही, ते कोविडच्या वेळेला ठीक होतं. पण माझा अनुभव जरा वेगळा आहे परोळेकर साहेब, कारण मला माहितीये की ऑनलाईन जे कोविडने दिलेलं आपल्याला एक ना ऑनलाईन हे एक आयुध आहे, एक एक वेगळ्या प्रकारचं टूल आहे आपल्याला दिलेलं. आणि त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातली लोक ऑनलाईन जोडून काही निर्णय घेऊ शकतात, ब्रेनस्टॉर्मिंग करू शकतात, आणखी आपापल्या पातळीवर त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतात. सद्भाव मंचाची महाराष्ट्राची अजूनपर्यंत कुठेही ऑफलाईन बैठक झालेली नाहीये, बरोबर सुनीती ताई? राष्ट्रीय झाले, पण मी महाराष्ट्राची म्हणते, महाराष्ट्राची ऑफलाईन बैठक झालेली नाहीये. पण मी आता थोडस तुम्हाला आढावा घेऊन सांगते की काय काय करू शकलोय आम्ही एवढ्या भागामध्ये. आता हे काम जे आहे ना, हे अगदी सुरुवातीचं काम आहे, आपण अगदी अन्य केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे असं आपण म्हणूया. सद्भावाचं काम गांधीजींनी ज्या वेळेला नौखालीमध्ये केलेलं काम होतं त्याच्याशी जेव्हा आपण जोडायला जातो त्यावेळेला वाटतं अरे त्यावेळेला ती गरज होती, आता गरजच नव्हती ना ती. इतक्या वर्षापूर्वी जर का ते झालेलं आहे काम, तेव्हा सुरू झालेलं काम आहे. आणि जसं तुम्ही ते काही म्हणाल्या, गांधी हत्येनंतर दंगली थांबल्या, लोक एकमेकांबरोबर भाईचाराने राहायला लागले, असं जर का चित्र त्यावेळेला होतं, मग ते चित्र हळूहळू बदलत गेलं. का बरं बदलत गेलं? आणि मग आता त्याची परत गरज लागत असेल तर आता आपण ते काम करायला हवं की नको? ते काम आता करायला हवं असेल तर मग काय करायला हवं? अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण त्या पद्धतीचं काम करू शकतो का, असा एक विचार आला आणि त्याच्यामधून हे सुरू झालेलं सद्भाव मंचाचं काम आहे. आपण एक छोटासा आढावा मी घेते. आता हा आढावा पूर्ण सगळ्या ह्याचा नाहीये, तर जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय काय विचार करत होतं हे काम सुरू करायच्या आधी ह्याच्याबद्दलचा अगदी अगदी छोटा आढावा आहे की ज्या वेळेला 2023 साली दिवाळीच्या वेळेला आम्ही असंच आमच्या मीटिंग मध्ये, परत मी म्हणते की ऑनलाईन मीटिंग आम्ही दर गुरुवारी आम्ही आमच्या ऑनलाईन मीटिंग असतात, त्या ऑनलाईन मीटिंग मध्ये एका ऑनलाईन मीटिंग मध्ये चर्चा झाली की दिवाळीच्या वेळेला आपण काहीतरी करूया. तर काय करायचं? जसं आता तुम्ही तिथे म्हणाल्या की आपण ईदीला जातो मुस्लिम बांधवांकडे, आपल्याकडे ख्रिश्चन आपले जे बांधव असतात त्यांच्याकडून ताट येतं क्रिसमसच्या वेळेला. इथे तर मला वाटतं सिंधुदुर्गामध्ये तर खूप अगदी सहज होतं ते. पण
दिवाळीच्या वेळेला ते आपल्या घरात येतात का आणि आपल्या घरी आपण काही असा कार्यक्रम करतो का. तर एक तसा एक कॉल दिला गेला की आपण असे सलोख्याची दिवाळी करूया आणि तिथून ती सुरुवात झाली. हे 2023च्या ह्याच्यामधली झालेली गोष्ट आहे. त्याच्यानंतर लगेचच 2024ला पाडवा आला, त्याच वेळेला रमजान ईद होती आणि त्याच आठवड्यामध्ये फुलेंची जयंती होती, आणखी आंबेडकरांची जयंती होती. म्हणून त्यावेळेला आम्ही 8 ते 14 एप्रिल 2024ला 8 ते 14 एप्रिल सामाजिक सलोखा सप्ताह आपण साजरा करूया असं आवाहन केलं आणि त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लोकांनी आपापल्या परीने त्यांना जसं सुचेल त्याप्रमाणे तो सप्ताह साजरा केला आणि याचे रिपोर्ट्स आंदोलनच्या अंगामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही असं केलेलं आहे ते आलेले आहेत. हे सगळं होत असताना एका साईडला आपण म्हणतो की अशा पद्धतीचे कार्यक्रम किंवा उपक्रम घेतले गेले, त्याच वेळेला धर्मांध शक्तींकडून बाहेर जे चाललं होतं त्याच्याकडे पण आमचं लक्ष होतं. पुसेसावळी असेल, विशाळगड असेल किंवा पौड असेल किंवा इतरही ठिकाणी जिथे धार्मिक असहिष्णुता, जातीय असहिष्णुतेची प्रकरणं घडली, लिंचिंग झालं, त्या ठिकाणी जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाने धाव घेतली, तिथे गेले, भेटले आणि निवेदनं काढली. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी बैठक झालेली होती भोपाळमध्ये, त्या भोपाळच्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं की आपण पूर्ण भारतभरामधला जो एक थ्रेड जो आहे, सामाजिक थ्रेड जो खूपच तुटताना आपल्याला दिसतोय, त्याच्यासाठी आपण हे करायला हवंय, एक मंच स्थापन करायला हवंय. म्हणजे आतापर्यंत मी जे सांगत होते त्याच्यामध्ये मंचातर्फे काही होत नव्हतं, पण जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय हे करत होतं. 14 जुलैला सद्भाव मंचाची महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन बैठक झाली आणि हे काम सुरू झालं. त्याच वेळेला पुण्यामधल्या चंदननगर या भागामध्ये कारगिल युद्धामधले एक सैनिक होते, त्यांच्या कुटुंबियांना रात्री मध्यरात्री बांगलादेशी तुम्ही आहात असं म्हणून त्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावरती हल्ला केला आणि पोलीस स्टेशनमध्ये ज्या वेळेला गेले लोक कंप्लेंट करायला, तेव्हा त्यांनाच आतमध्ये थांबवून ठेवलं, अगदी 8 वर्षाच्या मुलाला सुद्धा. इथपर्यंत ते झालं होतं. हे कळल्यावरती इब्राहिमबाई लगेच तिथे गेले आणि त्यांनी ती माहिती घेतली. आणखीन मग त्यांच्याबरोबर बाकीचे जण जाऊन मग ते जे सत्यशोधन होतं त्याच्यामधलं केलं. 9 ऑगस्ट मगाशी मी जसं म्हटलं की एक सप्ताह आपण साजरा केला होता एप्रिलमध्ये 2024ला, तसं 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025ला क्रांती दिन ते स्वातंत्र्य दिन हा सामाजिक सद्भाव सप्ताह साजरा करावा असं आवाहन केलं आम्ही आणि त्यालाही महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी 9 ऑगस्टला रक्षाबंधन होतं. क्रांती दिन तर असतोच, पण त्या दिवशी रक्षाबंधन होतं आणि रक्षाबंधन असताना आपण एक असा कॉल दिला, असं एक आवाहन दिलं की या दिवशी रक्षाबंधन म्हणजे स्नेहबंधन आहे. एकमेकांना आपण राखी बांधूया आणि ती स्नेहाची राखी असेल, जाती धर्माचा, लिंगाचा, वर्गाचा कसलाही विचार न करता आपण एकमेकांना राखी बांधूया आणि आपण सगळे एक आहोत, आपण सगळे स्नेहाच्या धाग्याने बांधलेले आहोत, अशा प्रकारचं एक आवाहन केलं आणि त्यालाही खूप लोकांनी प्रतिसाद दिला. महाराष्ट्रभरातल्या वेगळ्या वेगळ्या संस्थांमध्ये, संघटनांमध्ये हे कार्यक्रम झालेले, त्याचाही रिपोर्ट आंदोलनच्या अंकामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. 7 सप्टेंबरला आता आपण हे जेव्हा सगळं मी सांगते हे देशामधलं चालू होतं, त्याच वेळेला आपण आता मगाशी उल्लेख झाला पॅलेस्टाईनच्या युद्धाचा, गाझापट्टी मधली जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना
जो त्यांचा मृत्यू झालाय किंवा त्यांना मारलं गेलंय उपासमारीने आणखी बॉम्बिंग करून, त्या विरोधात महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये काही लोकांनी घोषणा केली होती. त्यावेळेला काही कॉल दिले गेले होते. त्याच्यामधला एक कॉल असा होता की आपल्या आपल्या भागामध्ये काही कार्यक्रम करावे. त्या कॉलला अनुसरून चिपळूण मधल्या मल्हार इंदुरकर नावाचा निसर्ग पर्यावरण याच्यामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याने एक कार्यक्रम ठरवला चिपळूणमध्ये. आणखी त्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली पोलिसांनी. आता आपल्याला वाटतं हे खूप नॉर्मल आहे, पोलिसांनी परवानगी नाकारली वगैरे, पण त्या ह्याच्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केली की अशा पद्धतीचा कार्यक्रम त्याने घेऊ नये. तो अर्बन नक्षल आहे. त्याला त्याच्या घरी त्याला स्वतःला आणि त्याच्या पालकांना फोन आले की बाबा तो ह्याचं पर्यावरणाचं काम करतोय, त्याने तेवढंच करावं, त्याने बाकीचं काही करू नये. म्हणजे समाजामधल्या इतर गोष्टी काही बिघडत असल्या तरी चालतील, पर्यावरणाचं काम जर का तुम्ही करत असाल तर ते चांगलं आहे, ते तुम्ही करा. बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही भानगडीत पडू नका, अशा पद्धतीचं आलं. त्याने एक व्हिडिओ केला होता. तो व्हिडिओ त्याला मागे घ्यायला लावला. त्याने कार्यक्रम घेणार नाही असंही जाहीर केलं. तो म्हणाला ठीक आहे, आपण नाही घेऊया कार्यक्रम, कारण लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होत असेल तर तो कार्यक्रम घेऊया नको. आणि तो कार्यक्रम काय होता म्हणजे मी काय हे विस्ताराने सांगतेय. तो कार्यक्रम काय होता तर ती जी मुलं, त्या मुलांची नावं त्यांनी मिळवलेली होती इंटरनेटवरती, आणि ती नावं ते वाचणार होते फक्त एका सार्वजनिक ठिकाणी, आणि थोड्या चपला ते तिकडे टाकणार होते. ती चपला अस्ताव्यस्त पडलेल्या चपल्या आहेत आणि त्या मुलांची नावं ह्याच्यावरतून माईकवरती वाचतायत. इतका छोटा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये भाषणं नव्हती, त्याच्यामध्ये पत्रकबाजी नव्हती, त्याच्यामध्ये घोषणा नव्हत्या, त्याच्यामध्ये झेंडे नव्हते, काहीच नव्हतं. आणि हे सगळं त्यांना पाठवलेलं होतं की आम्ही काय पद्धतीने करतो आहोत म्हणून. चिपळूण मधल्या डॉक्टर श्रुतिका कोरकुंडे आणि मल्हार इंदुरकर हे दोघं मिळून तो कार्यक्रम करणार होते जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या सद्भाव मंचामध्ये. पण जेव्हा त्याला लक्षात आलं की हे आपण नको करूया, त्यांनी ते नाही केलं. त्याने ठरवलं, त्याने तो व्हिडिओ करून सांगितलं की मी हे करत नाहीये, हा कार्यक्रम आम्ही रद्द करतोय. त्याच्यानंतर हे 5 तारखेला झालं, 5 सप्टेंबरला. 6 सप्टेंबरला तरुण भारतमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेलं पत्र जे होतं पोलीस स्टेशनला, ते पत्र आणखी त्याला अर्बन नक्षल म्हणणं आणखी वगैरे वगैरे सगळं हे सगळं छापून आलं. ही बातमी छापून आली, हा कोळसाळपणा होता. आणि त्याच्यानंतर आम्ही 7 सप्टेंबरला आम्ही एक ऑनलाईन मिटिंग घेतली. परत मी म्हणते ऑनलाईन मिटिंग घेतली. महाराष्ट्रभरातले सगळे साथी त्याच्यामध्ये जोडले गेले आणि त्यांनी मल्हारने आम्हाला काय काय घडलं ते सगळं व्यवस्थित सांगितलं. एक सोबतीची खात्री देण्यासाठी आम्ही ती मिटिंग घेतली आणि त्याला आम्ही म्हटलं की आम्ही तुझ्या सोबत आहोत. निसर्ग पर्यावरणाचं काम करत असणाऱ्या एका तरुण कार्यकर्त्याला समाज पर्यावरणाबद्दल बोलायचा अधिकार नाही का, हा प्रश्न नक्कीच इथे उपस्थित होतोय. आणि त्याच्या सोबत असणं, त्याला बळ देणं हे काम सद्भाव मंच म्हणून आपलं सगळ्यांचं आहे असं आम्हाला वाटलं, आणि म्हणून आम्ही त्याच्याबरोबरही केलेलं. हे 7 सप्टेंबरचं मी सांगते. 8 आणि 9 सप्टेंबरला जामनेर तालुक्यामधल्या बेटावर या गावामध्ये जे लिंचिंग झालं होतं सुलेमान पठाण या मुलाचं, अगदी किरकोळ कारणावरून त्याला मारलं. आणि त्याचं अगदी म्हणजे त्याला दुसरं काहीच नाव नाही, झुंडबळीच हे त्याचं नाव आहे. पूर्ण त्याचे एव्हिडन्सेस आहेत, सगळं आहे. त्या ठिकाणी 8 आणि 9 सप्टेंबरला सत्यशोधन समिती जी आहे ती तिथे गेली. त्याच्यामध्ये सुनीतीताई होत्या, तमन्ना इनामदार होत्या, इब्राहिमबाई तुम्ही पण होतात बरोबर, अजूनही काही जण होते. आणखीन काय झालंय ते त्यांनी त्याची माहिती घेतली, सत्यशोधन केलं, त्याचा अहवाल घेतला, तो कलेक्टरकडे दिला. ती केस अजून चालू आहे. ते पोलीस केसच घेत नव्हते, त्याबद्दल सगळं मग थोड्या विस्ताराने सुलेमानबाई
आपले इब्राहिमबाई सांगतीलच. 2 ऑक्टोबरला परत आता मी म्हटलं, तुम्ही म्हणलं की एक एक कधी कधी काय काय होतं, म्हणजे आपण एक कॅलेंडर तयार करू शकतो की काही दिवस आहेत त्या दिवशी आपण खास ते दिवस साजरे करायचे, पाळायचे, किंवा त्या दिवशी काहीतरी स्पेशल करायचं. तर 2 ऑक्टोबरला विद्वेषाच्या दिवसात गांधी विचारांचं सोनं लुटूया असं एक आवाहन केलं गेलं आणि तोही कार्यक्रम खूप ठिकाणी घेतला गेला, आणखी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. 17 ऑक्टोबरला पुण्यामधल्या फरीद शेख या व्यक्तीला मारहाण झाली होती 2 ऑक्टोबरला. 2 ऑक्टोबरला ज्या वेळेला संघाचं संचलन असतं, त्या संचलनामधून परत येताना जे लाठीकाठी घेऊन ते लोक येत होते युनिफॉर्म मधले, त्यांनी त्या फरीद शेख आणि त्याच्या मुलाला मारहाण केली अगदी किरकोळ कारणावरून. आणि तो फरीद शेख आहे तो कोमामध्ये होता 20 दिवस. आता तो घरी आलेला आहे, पण त्याची किडनी एक निकामी झालेली आहे. त्या केसचं सत्यशोधन करायला 17 तारखेला परत सद्भाव मंचचे कार्यकर्ते गेले होते आणि तिथे सत्यशोधन केलं. त्याच्याबद्दल इब्राहिमबाई सांगतीलच. 9 नोव्हेंबरला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑक्टोबरमध्ये जे बांद्या गावामध्ये जे अफ्ताब शेखचं प्रकरण झालं, त्याने जी आत्महत्या केली, तर त्या प्रकरणाच्या सत्यशोधनासाठी आम्ही काही जण 9 नोव्हेंबरला इथे आलो होतो. आणि 10 तारखेला जो मोठा मोर्चा निघाला, जन आक्रोश मोर्चा जो निघाला, त्या जन आक्रोश मोर्चाला बघितल्यावरती आम्हाला नक्कीच वाटलं की सद्भाव मंचचं काम किती गरजेचं आहे. एका समाजामधले लोक त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते, आपले कार्यकर्ते होते, पण दुसऱ्या समाजामधले लोक अगदीच नव्हते. कार्यकर्ते आपले खूप होते, पण समाजामधले जे लोक असले पाहिजे होते, ज्या समाजातली व्यक्ती गेलेली आहे त्या समाजाचे लोक तिथे होते, पण इतर समाजांमधली लोक त्याच्यामध्ये नव्हती. आणि तेव्हा लक्षात येत होतं की सद्भाव मंचाचं काम करणं किती गरजेचं आहे. आणि म्हणूनच 2 डिसेंबर 2025 ला महाराष्ट्रामध्ये जाती धर्माच्या आधारे होणाऱ्या दहशतवादी घटना थांबाव्यात ह्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आम्ही. आणि त्या पत्रामध्ये आतापर्यंत झालेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये झालेले जे काही आतापर्यंतचा झालेला तपास किंवा काहीच नाही झालेलं ह्याच्याबद्दलची सगळी माहिती असलेलं असं ते पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं. 27 डिसेंबर 2025 ला परत सद्भाव मंचाचे काही कार्यकर्ते काव्या लडकत नावाच्या एका पेट्रोल पंप चालवणाऱ्या बाईंना जाऊन भेटले आणि त्यांना सोबतीची खात्री दिली. तर ते प्रकरण काय होतं, तर त्यावेळेला 24 तारखेला म्हणजे क्रिसमस इव्हला सांताक्लॉजच्या टोप्या घालून त्या पेट्रोल पंपावरचे सगळे जे कर्मचारी होते ते होते. आणि त्या कर्मचाऱ्यांना येऊन हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांनी दम दिला की तुम्ही हे काढा पहिल्यांदा टोप्या, हे अजिबात चालणार नाही. अशा पद्धतीचं तुम्ही क्रिसमसला का काढता, तुम्ही आता ख्रिश्चन आहात का, आपला हिंदू धर्म वगैरे असं बरंच त्यांना बोलले. त्यावेळेला त्या बाई, त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला होता, त्या आतमध्ये बसलेल्या होत्या, त्या बाहेर आल्या आणि त्यांनी त्यांना कन्फर्म सांगितलं. सामान्य बाई, ज्यांचा कशाशी असा चळवळीची किंवा असा संबंध नसलेल्या बाई, त्यांनी सांगितलं की हे आम्ही काढणार नाही. आम्ही सगळ्या जाती धर्माच्या सणांच्या वेळेला आम्ही असं करतो, त्याच्यामुळे आम्ही हे काही काढणार नाही, टोप्या घालून आमचे लोक थांबतील. आणि जर का तुम्हाला काही करायचं असेल ते जरा दादाही अजून घरात लागले, काय फोडायचं असेल, पोलीसकडे जायचं असेल, काय असेल तर मी येतो तुमच्या सोबत, असं म्हटल्यावरती ते पळून गेले तिकडनं. तर त्यांना पण, त्या बाईंना पण सोबतीची खात्री देण्यासाठी म्हणून पुण्यामधले आपले जे साथी आहेत सद्भाव मंचचे ते जाऊन भेटले. आणि आता 26 जानेवारी ते 30 जानेवारी
या दिवसांमध्ये सद्भाव संवाद अभियान सद्भाव मंचाने राबवलं आणि त्या सद्भाव संवाद अभियानाचा सांगता आजच्या या सत्रामध्ये होतोय असं सांगायला मला खूप बरं वाटतंय. या ह्याच्यामध्ये 26 जानेवारीच्या निमित्ताने वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी म्हणजे शाळा कॉलेजेसमध्ये किंवा गावांमध्ये वगैरे वस्त्यांमध्ये सद्भावचे संकल्प घेतले गेले. त्याच्याबरोबरच 30 जानेवारीच्या निमित्ताने आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे कुरुंदवाडला जो 11 वाजता भोंगा वाजून तो कार्यक्रम घेतला. आता आपण त्याची मागणी करू शकतो की जर का इतर ठिकाणी बंद असेल तर त्या त्या गावांमध्ये जरी त्यांनी चालू करावं. आपल्या भागामध्ये मालवणला होतं का 11 वाजता झाला. तर म्हणजे सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही आवाज, तर तो आवाज पोहोचवण्याचं काम आपण त्याच्यामध्ये करू शकतो. मगाशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे गडहिंग्लजला सद्भावना शांती रॅली आज काढण्यात आली. गौरखेड नावाचं एक गाव आहे शिरोळ तालुक्यामधलं कोल्हापूर जिल्ह्यात. त्या गौरखेड गावामधल्या एका मंदिरामध्ये RSS चे काही लोक येऊन चिथावणी देत होते. तर तिथल्या गावातल्या लोकांनीच त्यांना हाकलून लावलं की तुम्ही इथे सांगू नका असलं काही, आमच्या गावामध्ये हे चालणार नाही. तर त्या गावामध्ये सद्भाव मंचाच्या बैठका तिथले कार्यकर्ते घेत आहेत. तिथे 2-3 वेळा आतापर्यंत जाऊन आले त्या बैठका चालू आहेत आणि मला खात्री आहे की असं बऱ्याच ठिकाणी चालू असेल. तर मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या सद्भावाच्या गोष्टी करत राहणं, लोकांमध्ये मिसळत राहणं, संवाद करत राहणं हे खूप गरजेचं असणार आहे. आपण हे केलं पाहिजे आणि हे आपण जेव्हा करत राहू ना त्यावेळेला गांधी आपल्याला भेटलेला आहे तो आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ. लोकांपर्यंत गांधींना पोहोचवणं हे अशा पद्धतीच्या सद्भावाच्या कार्यक्रमांमधून, सद्भावाच्या संवादामधून जाणं खूप महत्वाचं आहे. आता परवाच आम्ही आढावा घेत होतो की कुठे कुठे कार्यक्रम झाले आणि त्यावेळेला एक लक्षात आलं की कार्यक्रमाच्या पातळीवरती आवाहन केल्यावरती लोक कार्यक्रम करतात, पण संवादाच्या पातळीवरती करायचं झालं तर लोक थोडीशी अजूनही आपले कार्यकर्ते त्यांना अजूनही थोडीशी मला कळत नाही की काय वाटतं पण नाही करू शकत आहे. म्हणजे कुठेतरी अजूनही ती आपली तयारी नाही आहे का की अशा पद्धतीचे संवाद छोट्या छोट्या ग्रुपमध्ये जाऊन करणं. तर ते करण्याची खूप गरज आहे आणि ते आपण करावे असंही मला पुष्कळ मनापासून वाटते. याला लागूनच एक अगदी 2 मिनिटांमध्ये याला पुढे घेऊन जाईल. या सद्भाव मंचाचं काम पुढे नेण्यासाठी आपण सद्भाव संवाद विविध ठिकाणी आयोजित करणं, जसं छोट्या ग्रुप्स मध्ये बसून म्हणजे अगदी आपण जिथे राहतो त्या आपल्या भागामध्ये शाळा कॉलेजेस मधली मुलांबरोबर तर आपण कायम बोलतच असतो, त्याच्या पलीकडे जाऊन पालकांबरोबर बोलणं, त्या शिक्षकांच्या ग्रुप बरोबर बोलणं किंवा तरुणांबरोबर बोलणं, लायब्ररीतले जे मेंबर्स असतात त्यांच्याबरोबर बोलणं, असे छोटे छोटे कार्यक्रम आपल्याला करता येतील. एखादी सामूहिक कृती आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. ती आपण ठरवू शकतो. आत्ताच्या आपल्या ह्याच्यामध्ये आपण चर्चासत्राच्या ह्याच्यामध्ये जो प्रश्न उत्तर घेणार आहोत त्यावेळेला शक्य असेल तर काही आपल्याला सुचत असेल तर आपण त्या पद्धतीने जाऊ शकतो. एक कोकणामध्ये येताना आता मी ट्रेनने येत होते आणि माझ्या मनामध्ये सारखं राहून येत होतं की इथलं जे निसर्ग पर्यावरण आहे हे आज दिसतंय तसं अजून किती वर्ष टिकेल याची काहीच खात्री नाही. आणखीन सेम आपण जोडू शकतो सामाजिक पर्यावरणाला. कोकणामधलं सामाजिक पर्यावरण बऱ्यापैकी चांगलं होतं, बरेच वर्ष आपल्याला दिसत होतं सगळ्या बाबतीमध्ये. हल्ली ते पण खूप बिघडताना दिसतंय आणि मला हे सगळं सामाजिक पर्यावरण आणि निसर्ग पर्यावरण एकत्र जोडून कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो याचा पण आपण एक विचार करायला पाहिजे असंही वाटतंय. जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय
निसर्ग पर्यावरण आणखी क्लायमेट क्रायसिस या विषयावरती पण काम करत आहे आणि नॅसेज म्हणजे नॅशनल अलायन्स फॉर क्लायमेट क्रायसिस इकॉलॉजिकल आणि सोशल जस्टिस याच्यावरती काम करते नॅसेज म्हणून. आणि त्या नॅसेजच्या मार्फत सुद्धा आपण निसर्ग पर्यावरण वाचवण्याचं काम करू शकतो. आणि ते निसर्ग पर्यावरण वाचवता वाचवता आपण आपलं सामाजिक पर्यावरण पण वाचवू शकतो. खूप मोठे मोठे मोर्चे कोकणामध्ये निघताना दिसतात आपल्याला पर्यावरण वाचवण्यासाठीचे जे काही प्रकल्प नको आहेत त्याच्यासाठीचे. पण मतपेटीमध्ये त्याचं परिवर्तन होताना दिसत नाही. आणि त्याची बरीच वेगवेगळी कारणं असतील. पण मतपेटीमध्ये जेव्हा अशा पद्धतीचं परिवर्तन होत नाही त्याच वेळेला आपल्याला हेही दिसतं की जेव्हा मतपेटीत परिवर्तन झालं नाही तेव्हा सामाजिक सद्भाव पण जास्त बिघडलेला आहे. जेव्हा एकाच पद्धतीची लोक हिंदुत्ववादी लोक जेव्हा परत परत निवडून येतात त्यावेळेला इथलं सामाजिक पर्यावरण झपाट्याने बिघडताना दिसतंय. जे निसर्ग पर्यावरणाच्या मोर्चांमधून त्या आंदोलनांमधून टाकत असताना सुद्धा मतपेटीमध्ये त्याचं परिवर्तन झालेलं नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की सद्भाव मंचाबद्दल बोलताना किंवा सद्भावाचं बोलताना किंवा गांधीजींच्या विचारांना सगळ्याशी जोडून घेताना निसर्ग पर्यावरण वाचवण्यासाठी सुद्धा एकत्र येणं आणि त्याला सद्भावाशी जोडणं हे आपण करायला पाहिजे. आज मी एक मोठा आढावा घेतला. म्हणजे मी जेव्हा हे सगळं लिहित होते तेव्हा मलाही आश्चर्य वाटत होतं सुनीतीताई की बरंच काय काय आपण एक 6 महिन्यामध्ये ऑफिशियली मंच स्थापन केल्यानंतर केल्या आणि त्याचा आढावा मला इथे सगळ्यांच्या समोर घेता आला तेही मला बरं वाटतंय. पण हे खूपच थोडंसं आहे. खूप छोटं काम आहे. अगदी थोडं काम आहे. सगळे मिळून आपण जर हे करू तर ते खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि ते जेव्हा वाढेल त्यावेळेला कुठेतरी आपण समाजामधल्या अगदी ज्या नाहीरे गटाला ज्या गटामध्ये सगळ्यात जास्ती सामाजिक सलोखा बिघडल्यानंतर जो त्रास होतो त्या गटाला आपण ऍड्रेस करू शकू असं मला वाटतं. मला वाटतं मी बराच वेळ घेतलेला आहे. इब्राहिमबाई काय तुम्हाला याच्यामध्ये जोडायचं असेल तर जोडा. इब्राहिमबाई खूप ताकदीने सलोखा मंचाचं सभा मंचाचं काम करतात, सलोख्याचं काम करतात. आणखीन त्यांची खूप चांगली टीम पुण्यामध्ये तयार झालेली आहे. महाराष्ट्रभरामध्ये विविध ठिकाणी ते जातात त्यांच्या टीम बरोबर. आणखीन खूप चांगली खात्री देण्याचं सोबतीची खात्री देण्याचं काम करतायत. मला इथे संधी दिली अशा पद्धतीचं एक चर्चासत्र आयोजित केलं त्याबद्दल धन्यवाद तर मी नक्कीच देणार नाही. पण मला नक्कीच वाटेल की आपण हे सगळं मिळून पुढे कसं घेऊन जाऊ ह्याच्यासाठी आपण नक्कीच विचार करूया. धन्यवाद शिरताई. खरोखरच आम्हाला सामाजिक पर्यावरण जपण्याची गरज आहे. आम्ही आता तेच म्हणत होतो की 25शी स्थापना सांगितली तुम्ही आणि त्यानंतर इतक्या घटनांचा वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या इतक्या घटनांचा आढावा घेतला. वाईट वाटलं केवढ्या कमी वेळात इतक्या टोकदार घटना अशा सुसंस्कृत किंवा प्रगत महाराष्ट्रात घडतायत. तुमचं काम कौतुकास्पद आहे पण या घटना घडतात आणि आम्ही जरा म्हणजे बांद्याच्या घटनेने जसे आम्ही हल्लो की असं कोकणात घडू शकतं. कारण तसं कोकण आमचं एकदम छान आहे. म्हणजे आमच्या मालवणात येशू गणेशचं मंदिर एकत्र आहे. हा म्हणजे मला नेहमी कौतुक वाटतं या गोष्टीचं कारण तिचे दोन्ही उत्सव छान चालू होतात. नावच मंदिराचं येशू गणेश आहे.